या महाराष्ट्राचं अहोभाग्य छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या अस्मितेतून प्रकट झालेल्या या पुरुष सिंहानं प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप घडवला आणि मराठमोळी शिवतेजाची गंगा वादळी वेगानं मुलुख जिंकत निघाली. करवीर महालक्ष्मीचा सिंह किल्ले पन्हाळगडही स्वराज्यात आला. गडावर स्वराज्याचा भगवा दिमाखानं फडकू लागला. मात्र सिद्धी चौहरचा वेढा पन्हाळगडाला पडला आणि महाराज पन्हाळ्यात अडकून पडले. थोडके नव्हे, तब्बल 4.25 महिने महाराज या वेढ्यात अडकून पडले. आता मात्र महाराजांना वेळ न दवडता पन्हाळ्यातून बाहेर पडणं आवश्यक होतं आणि पन्हाळ्याच्या सदरेवर पंत लवकरच कोणता तरी हुन्नर लढवून इथून बाहेर पडावं लागेल. महाराज, सिद्धी जंग बहादर आहे. त्यानं वेढ्याचा बंदोबस्त इतका कडकडीत ठेवलाय की मुंगीही आत शिरायला जागा नाही. आणि सिद्धी स्वतः वेढ्याच्या घेऱ्यात फिरून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवतोय. त्यातच त्या इंग्रजांनी आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा त्या सिद्धीच्या मदतीला वेढ्यात रुजू केल्यात. राजे, या इंग्रजांची वृत्तीच खोटी. व्यापाराच्या आडून आमची मातृभूमी गळंकृत करण्याचे मनसुबे मनात घेऊन फिरतायत हे टोपीकर. यांचा हिसाब समय येता आमची तलवार घेईलच. मात्र सध्या इथून बाहेर पडून स्वराज्याच्या गोकुळात घुसलेला कालियात तोडवलाच पाहिजे बाजी. राजे, सारी तयारी झय्यत आहे. काय रे, जी वाट तुम्ही निवडली आहे ती सुरक्षित आहे याची तुम्हाला खात्री आहे का? भैशी बिन होरगड उत्तर दिला. गनिमाला कळायचं सुदिक नाही. भले शाबास. या सह्याद्रीच्या आणि महाराजांच्या हृदयाच्या साऱ्या वाटात तुम्हालाच ठाऊक आहे. स्वराज्याचं पुण्याईचं पारडं जड असल्याशिवाय ही अशी लाख मोलाची माणसं मिळायची नाहीत. महाराज, ध्यानात ठेवा, सर्वात पुढे राहून तुम्हाला वाट दाखवायची आहे. स्वराज्याचा प्राण घेऊन गनिमाच्या विळख्यातून दिसतायचं आहे. एक हलकीशी चूक सुद्धा घात करू शकते. काय बी चिंता करू नका. पायात काट मोडू द्या, नाहीतर धावून ऊर फाटू द्या. पण साम्राज्याच्या कामगिरीत फट नाही पडायची. जी त्याची खात्री आम्हाला आहे म्हणूनच आम्ही या कामी तुमची निवड केली. आमची पुढली सूचना येईपर्यंत आपापल्या जागी सतर्क रहा. निघा. गंगाधरपंत, जौहरच्या भेटीचा तपशील सर्व काही तयार आहे महाराज. आपण सांगितल्यानुसार आम्ही जौहरच्या छावणीत जायला निघतोच आहोत. पंत, जौहरच्या छावणीवर आमच्या शरणागतीचा मोहिनी मंत्र असा काही फुंका की गेले कित्येक महिने कडकडीत असलेला वेढ्याचा पीळ गुंगी आल्यासारखा ढिला पडला पाहिजे. हिरांच्या वाटेवरून सुरक्षित जागेवर पोहोचण्यासाठी आम्हाला जितका जास्त वेळ मिळेल तितका पदरात पाडून घ्यायला हवा. त्याची चिंता नसावी महाराज. आपल्या बरोबर बांदलांची कडवी सेना असेल आणि सिद्धीला गुंतवण्याची पण आम्ही तयारी करून ठेवली आहे. म्हणजे शिवा, बाजी, हा तर शिवा आहे ना? हे तुम्हाला मला ठाऊक आहे राजे. मात्र सिद्धीसाठी हा शिवा म्हणजेच शिवाजी महाराज आहे. आपण पन्हाळ्याच्या वाटेवर असताना शिवा आपल्या वेशात सिद्धीच्या छावणीत सिद्धीला तहाच्या बोलण्यात गुंतवून ठेवेल. तोपर्यंत आपण वेगाने आणि निर्धास्तपणे पुढची वाट चालवा. आणि सिद्धीला कळेल एव्हा काय बाजी? तेव्हा काय? सिद्धी चिडल, आमच्या छाताडातून त्याची तलवार आरपार करेल. पण राज, तुमच्या या शिलेदारावर ईश्वर